माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता. घरातून निघताना मी विचार करत होतो, जर मी आज इंटरव्ह्यूमध्ये पास झालो तर शहरातच राहीन, कारण आईबाबाच्या रोजच्या कटकटीतून मोकळा तर होईन. आणि तेव्हाच मी ऑफिसमध्ये पोहोचताच तर ऑफिसमध्ये कोणीच नव्हते. तरीसुद्धा ऑफिसमध्ये लाईट सगळ्या चालू होत्या. तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली आणि मी लाईट्स बंद केल्या. ऑफिसमधील वॉटर कूलरचं पाणी वेस्ट जात होतं. तेव्हा मला बाबांची आठवण आली. मी जाऊन ताबडतोब वॉटर कूलर बंद केले. थोडा पुढे जाताच माझ्या आधीचे उमेदवार बाहेर येत होते. माझा नंबर आल्याने मी आत जाताच माझी फाईल मी मॅनेजरच्या पुढे केली. त्यांनी फाईल चेक करताच ते म्हणाले, कधीपासून जॉब जॉईन करता? आम्ही CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांचे वागणे पाहिले. सगळे आत आले, परंतु कुणीही कूलरचं पाणी किंवा हॉलची लाईट्स बंद केली नाही. ज्या माणसांच्या मध्ये शिस्त आणि नियंत्रण नाही, किती हुशार असू दे, परंतु जीवनाच्या चढउतारामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता. घरातून निघताना मी विचार करत होतो, जर मी आज इंटरव्ह्यूमध्ये पास झालो तर शहरातच राहीन, कारण आईबाबाच्या रोजच्या कटकटीतून मोकळा तर होईन. आणि तेव्हाच मी ऑफिसमध्ये पोहोचताच तर ऑफिसमध्ये कोणीच नव्हते. तरीसुद्धा ऑफिसमध्ये लाईट सगळ्या चालू होत्या. तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली आणि मी लाईट्स बंद केल्या. ऑफिसमधील वॉटर कूलरचं पाणी वेस्ट जात होतं. तेव्हा मला बाबांची आठवण आली. मी जाऊन ताबडतोब वॉटर कूलर बंद केले. थोडा पुढे जाताच माझ्या आधीचे उमेदवार बाहेर येत होते. माझा नंबर आल्याने मी आत जाताच माझी फाईल मी मॅनेजरच्या पुढे केली. त्यांनी फाईल चेक करताच ते म्हणाले, कधीपासून जॉब जॉईन करता? आम्ही CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांचे वागणे पाहिले. सगळे आत आले, परंतु कुणीही कूलरचं पाणी किंवा हॉलची लाईट्स बंद केली नाही. ज्या माणसांच्या मध्ये शिस्त आणि नियंत्रण नाही, किती हुशार असू दे, परंतु जीवनाच्या चढउतारामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.